नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पुण्यातील नवले पूल येथे नरसापूर प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू झालेले आंदोलन अखेर पोलिसांनी हटवलं. आंदोलकांनी 4 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत पुणे बँगलोर महामार्ग रोखला होता. आंदोलन जवळपास 4 तास चाललं. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून आंदोलकांनी ठिय्या दिला होता. त्यामुळे परिसरात तीव्र तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पुणे पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी आणि कुटुंबियांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिल्यानं अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून पूल मोकळा केला. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. मुंबईत महायुतीच्या महिला आरक्षण मोर्चामुळे निर्माण झालेल्या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेल्या टीना चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की ट्रॅफिक जाम झाल्यामुळे त्या 25 मिनिटं कारमध्ये अडकल्या होत्या आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बस हटवण्याची विनंती केली होती, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून बस बाजूला करून ट्रॅफिक हलवली, ज्यामुळे त्या यू-टर्न घेऊन घरी पोहोचू शकल्या. टीना चौधरी यांनी राजकारण्यांना सुनावलं की माझ्या खांद्याचा वापर करून राजकीय नेत्यांवर निशाणा साधू नका. तुम्ही सगळे राजकारणी यासाठी कारणीभूत आहात, असं टीना चौधरी यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या बहुचर्चित TCS प्रकरणात नाशिक रोड न्यायालयानं आरोपी निदा खानीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सरकारी पक्षाच्या मते पीडितेला धार्मिक रीतिरिवाजांच्या नावाखाली प्रभावित करण्यात आलं, तिचे नाव बदलण्यात आलं आणि संबंधित कागदपत्र आरोपीकडे ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तपासासाठी आरोपीचा अटकपूर्व जामीन नाकारला जाणं महत्त्वाचं मानलं जात आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाचे वकील अजय मिसर यांनी बाजू मांडली, तर आरोपीच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. 29 एप्रिल रोजी बंद कक्षात झालेल्या सुनावणीत विशेष तपास पथकाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी तपास अधिकारी म्हणून जामिनाला विरोध दर्शवला होता. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा पुन्हा प्रादुर्भाव झाल्यानं प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आला आहे. 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सुमारे 1,40,000 कोंबड्यांचं कलिंग प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तर संसर्ग रोखण्यासाठी लाखो अंडी नष्ट केली जात आहेत. नवापूर परिसरात एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 12 लाख कोंबड्यांचं पालन केलं जातं. मात्र सध्या 7 फार्ममधील कोंबड्यांचं कलिंग करण्यात येणार असल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बाधित कोंबड्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट करून जमिनीत पुरलं जात आहे. डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मध्य रेल्वेने नीट परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज दिवसा कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सहज पोहोचता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तथापि मध्यरात्री देखभाल आणि अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्येहर दरम्यान मेन लाईन आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर होईल. मध्यरात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेच्या दरम्यान धीमा मार्गावरील सेवा वळवण्यात येतील आणि काही गाड्या जलद मार्गावर वळून ठराविक स्थानकावर थांबतील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान रात्री 11:45 ते पहाटे 4:45 दरम्यान सेवा पूर्णपणे बंद राहतील. राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून मोठे बदल दिसत आहेत. विशेषतः उष्णतेत वाढ झाली आहे. हवामान विभागाने मे महिन्यात पावसाची अधिक शक्यता व्यक्त केली असली तरी सध्या अनेक भागात उष्णतेचे चटके सुरू आहेत. जिल्ह्यांमध्ये पारा 40°C वर जाऊन नागरिकांना तडाखा बसतोय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यात अवकाळी पावसही होण्याची शक्यता आहे. काल काही जिल्ह्यांमध्ये पारा 45°C जवळपास गेला आणि आजही विदर्भ आणि कोकणात उष्णतेचा पारा अधिक असू शकतो. सध्याच्या परिस्थितीने राज्यावर एक प्रकारचं दुहेरी संकट निर्माण केलं आहे. एकीकडे उष्णता तर दुसरीकडे अवकाळी पाऊस. उष्णतेमुळे उष्णघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं निरीक्षण आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचं तसेच चांगलं हायड्रेशन ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध 2 महिन्यापासून सुरू आहे. इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकाकडे नवा प्रस्ताव ठेवला आहे, ज्यात होर्मुझ खाडी खुली करण्याची तयारी दर्शवली, पण परमाणु चर्चेचा कोणताही प्रस्ताव नाकारला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठ्या लष्करी हल्ल्याची धमकी दिली आहे. होर्मुझ खाडीतील नाकेबंदी हटवण्यासाठी इराणने नवीन शर्त ठेवली आहे, परंतु अमेरिकेनं ती मान्य केली नाही. काल झालेल्या IPLच्या सामन्यात चेन्नई सुपर किंगनं मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय नोंदवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं 8 विकेट्सनं सहज बाजी मारली. मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठलं. त्यांनी फक्त 18.1 षटकात 2 विकेट्स गमावत 160 धावा पूर्ण केल्या आणि तब्बल 11 चेंडू बाकी ठेवून विजय निश्चित केला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सचा या हंगामातील चौथा विजय ठरला. संपूर्ण सामन्यात चेन्नईचा दबदबा दिसून आला आणि त्यांनी सर्वच विभागात मुंबईवर वर्चस्व गाजवलं. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.